ईद ए मिलादवर पोलिसांचा कडक पहारा, डीजेला ब्रेक, जुलुसासाठी एकच मार्ग. सदर बाजार पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक. नियमभंगाला थारा नाही, समाजाकडून सहकार्याची ग्वाही. ईद ए मिलादचा जल्लोष होणार, पण पोलिसांच्या नियमांच्या चौकटीत. जालना शहरात ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलंय. सदर बाजार पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत यंदाच्या जुलुसाबाबत महत्त्वाचे आणि स्पष्ट निर्णय घेण्यात आलेत. डीजे वाजणार नाही, वेगवेगळ्या मार्गांवरून जुलूस निघणार नाही. मग यंदाचा ईद ए मिलादचा जुलूस नेमका कसा होणार? याचं उत्तर आहे एकच मार्ग, शिस्तीचा जुलूस आणि पोलिसांच्या नियमांचं काटेकोर पालन. दरम्यान मुस्लिम समाजातील पदाधिकारी आणि नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. तर पाहूया ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी नेमका काय आखलाय हा कडक प्लॅन. 26 तारखेला मोहम्मद पैगंबरांची जयंती आहे आणि त्या दिवशी एक मोठी रॅली काढण्याबाबतचं नियोजन केलेलं होतं. तर सर्व संबंधितांना आम्ही बोलवले आहे लोकांना. तर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या रॅलीज निघत होत्या. त्याऐवजी आपण एकच सेंट्रल मिरवणूक काढण्याबाबत त्यांना आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि मंगळ बाजार ते जामा मस्जिद अशी एकच रॅली निघणार आहे पैगंबर जयंतीची, असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण त्यांना तशीच परमिशन देणार आहोत. या रॅलीमध्ये डीजेचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. डीजे पूर्णपणे नसणार आहे, एकही डीजे वाजणार नाही आणि अगदी शांततामय पद्धतीने आणि आपण ठरवून दिलेल्या मार्गांमधून ती रॅली निघणार आहे. झेंड्यांचा आकारसुद्धा खूप कमी ठेवण्यावर आम्ही त्यांना आवाहन केलं होतं, त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. झेंडेसुद्धा अगदी छोट्या आकाराचे झेंडे असणार आहेत, डीजेसारखे वाद्य नसणार आहेत आणि रॅलीचा जो दरवर्षी थोडासा मोठा होता त्यामध्ये पण आपण थोडंसं कमी केलेलं आहे. मंगळबाजारपासून जामा मस्जिदपर्यंत अशी रॅलीचा मार्ग राहणार आहे आणि तशीच आपण परवानगी दिली आहे. एकच रॅली परवानगी दिली आहे आणि त्याला सगळ्यांनी तत्वतः मान्यता दिली.